समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्ह्यात गांजा विक्री, कॅसिनो पद्धतीचे जुगार अड्डे, मटका, बेकायदेशीर गॅस रिफिलिंग आणि रास्त धान्य दुकानातील गैरप्रकार यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव महावीर तात्या कांबळे यांनी केला आहे। प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष किंवा काही ठिकाणी मिळणारे संरक्षण यामुळे हे अवैध धंदे उघडपणे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे। पुढे कांबळे म्हणाले की सांगली जिल्ह्यात कॅसिनो पद्धतीचे जुगार अड्डे आणि मटका व्यवसाय खुलेआम सुरू आहेत। यामुळे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। जुगारामुळे नशेखोरी वाढत आहे आणि नशेखोरीमुळे गुन्हेगारी, मारामाऱ्या आणि दिवसाढवळ्या हत्या अशा गंभीर घटना वाढत आहेत। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घरगुती गॅसच्या बेकायदेशीर रिफिलिंग बाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। सामान्य नागरिकांना गॅससाठी महिनोन-महिने प्रतीक्षा करावी लागते, तर बेकायदेशीर रिफिलिंग करणाऱ्यांना गाड्यांनी सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहेत। अशा ठिकाणी कोणतेही सुरक्षा नियम पाळले जात नाहीत, त्यामुळे गॅस गळती आणि स्फोट होण्याच्या घटना घडतात, ज्यामध्ये निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात येतो। अशा बेकायदेशीर रिफिलिंग केंद्रांमुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा त्यांनी दिला। रास्त धान्य दुकानातील गैरप्रकारांवर बोलताना ते म्हणाले, ज्यांना धान्याची खरी गरज आहे त्यांचे अर्ज वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवले जातात। दुसरीकडे ज्यांना गरज नाही ते धान्य दुकानदारांनाच विकतात आणि दुकानदार ते धान्य काळ्या बाजारात विकून नफा कमवत आहेत। गरिबांच्या तोंडचा घास हिसकावला जात आहे। या सर्व परिस्थितीमुळे अनेक गरीब कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडत असून शेवटी बेकायदेशीर सावकारीच्या जाळ्यात अडकत असल्याचे त्यांनी नमूद केले। आज सर्वसामान्य कुटुंबासाठी जगणे सोपे की मरणे सोपे असा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासन झोपले आहे का की या अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात आहे, असा थेट सवाल त्यांनी उपलब्ध केला। महावीर तात्या कांबळे यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यातील गांजा, कॅसिनो, जुगार, मटका, बेकायदेशीर गॅस रिफिलिंग आणि रास्त धान्य दुकानातील गैरप्रकारांबाबतचे फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रांसह ठोस पुरावे लवकरच शासन व प्रशासनासमोर सादर करण्यात येणार आहेत। तसेच तातडीने कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। मी महावीर कांबळे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र सहसचिव। विषय सांगली जिल्ह्यात बेकायदेशीर अवैध धंदे सुरू असलेल्या बाबत मी काही दिवसातच अवैध धंद्याच्या विषयी सर्व कागद मी गोळा करत आहे। सगळे पुरावे माझ्याकडे आता गोळा करत आहे। पुरावे गोळा करायला पूर्ण झाल्यास ते प्रशासनासमोर किंवा जनतेसमोर मांडणार आहे। प्रशासन पूर्ण दुर्लक्ष आहे, तर त्यांचं लक्ष असून त्यांनी दुर्लक्ष करत आहेत। उदाहरणार्थ कॅसिनो, मटका, जुगार अड्डे, गॅस रिफिलिंग, रेशन दुकानांची बेकायदेशीर ही सावकारी अशा पद्धतीनं सांगली जिल्ह्यात पूर्णपणे तरुण पिढी बर्बाद होत आहे। त्या बाबतीत मी लवकरच ह्याचा पंचनामा करून शासनाला निर्देशन देणार आहे। व्हिडिओवर फोटो सादर करून नसेल हे एवढं होऊन सुद्धा नाही बंद झाल्यास आंदोलन किंवा उपोषण करण्यात येणार। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।